शेत किती दूर आहे सांग की आम्हाला. चला तिथे आहे का? चला आम्हाला. रुको रुको, ऐसे नहीं, शुरू से दिखाता हूँ. मी आणि आमची लेडीज गँग आम्ही जात होतो माझ्या वहिनीच्या माहेरी, कारण तिथे वास्तुपूजन आहे. तर आम्ही एका काकूकडे आलो. त्या काकू आहेत आणि आता आम्ही इथे नाश्ता करत आहोत. नाश्ता करून झाल्यावर आम्ही जात आहोत आता वास्तुपूजन आहे तिथे. नंतर आम्ही पोहोचलो वास्तुपूजेला. आता आम्ही पाहुण्या म्हणून गेलो होतो, पण तिथे गेल्यावर काय, माझ्या वहिनी म्हणाल्या फुलांचं डेकोरेशन करा, म्हणजे लेडीज गेल्या की त्यांना काम ऑटोमॅटिक असाईन होतं. आता इथे मी वेलकम लिहिण्याचा प्रयत्न करत आहे आणि या लेडीज मला हेल्प करत आहे. ही आहे विधी आणि विधीची मम्मी ज्यांच्याकडे आम्ही आलो आहे, आणि ही आहे छोटीशी निराली. आता आमचा वेलकम लिहून झालेला आहे आणि आता दरवाजासमोर आम्ही थोडंसं डेकोरेशन करत आहे फुलांचं. हे माझे दादा आणि बहिणी पूजेचं अरेंजमेंट करत आहे आणि हा आहे आमचा फायनल लुक. फुलांचं डेकोरेशन कसं दिसत आहे, छान दिसत आहे का सांगा कमेंटमध्ये. आम्ही महानुभाव म्हणजे आमच्याकडे पारायण असतं, म्हणजे मंगल प्रसंगात देवाचं नामस्मरण, थोडं स्पिरिच्युअल, थोडं इमोशनल आणि थोडं सोशल गॅदरिंग वाईब. ही आहे मी आणि ही आहे माझी बहीण. थोडी टेन्शनमध्ये आहे कारण ती कॉलेजमधून सुट्टी घेऊन आलेली आहे त्यामुळे. आणि मग आला तो खास क्षण, रिबन कापून गृहप्रवेश. देवाला वंदन करून, टीका लावून, त्यांचे नामस्मरण करून बाबांनी रिबन कापली आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आणि ही आमची विधी. एकीकडे पूजा चालू आणि ती बाजूला बसून ऑब्झर्वेशन मोडमध्ये. खरंच ती मामाच्या गावाला आली तर फुल तिचं मस्ती मूड ऑन. ही आहे पूजेची स्ट्रॉबेरी. मंतर करत होते की कोणालाच नाही देऊ, पण पूजेची आहे ना त्यामुळे सर्वांना द्यावंच लागलं. आता पूजा संपली आणि सुरू झाला माझा फेवरेट पार्ट, तो म्हणजे प्रसाद. सगळ्यात आधी नीरूने मला प्रसाद दिला, पण तिने थोडासा दिला. मी म्हटलं अगं थोडासा दे ना, मग तिने दिला. खा रहे, बच गया प्रसाद तो खा रहे मस्त. ये तुम लोग क्या कर रहे हो? क्यों? सर्वांना प्रसाद देऊन या दोघी वाचलेला प्रसाद खाऊ लागले. प्रसाद आहे म्हणून मर्यादा ठेवते, नाहीतर मी पण फुल बाउल घेऊन बसले असते खाण्यासाठी. मग काकू चाय घेऊन आल्या आणि मी चाय घेऊन म्हणाले चला टी पार्टी करूया. मग आम्ही सर्वांनी टी पार्टी केली. आता आम्ही इथे जेवण करून आम्ही ज्या काकूच्या घरी नाश्ता केला त्या काकूच्या शेतामध्ये जाण्यासाठी निघालेलो आहे. थोडं दूर जाऊन आम्हाला दिसलं गुलाबाचं झाड. खूपच सुंदर व्हाईट रोज लागलेले होते. आता आम्ही चाललो कुठे? शेतामध्ये चाललो. कोणाच्या? हिच्या शेतामध्ये चाललो. भेटून या ना. आम्ही यांच्या शेतामध्ये चाललो. चलो तो अभी जा रहे हम खेत में क्या खेत में जा रहे खाने के लिए. चला तो चलो मिलते हैं. शेत किती दूर आहे सांग की आम्हाला. चला तिथे आहे का? चला आम्हाला. आम्ही आता शेतात पोहोचलो आहे. हे बघा, ही आहे शेत. खूपच मोठं आहे यांचं शेत. आम्ही वांग्याचे, कांद्याचे छोटे रोप बघितले. आता आमची विधी बघा कशी मस्ती करते.
ते संभार टाकलाय ते मिरची आहे ते घरची आहे जुनी आहे सांबार आहे मेथी आहे रॉंग बोल रही है तू हे उगा सांबार आहे आणि तिकडे पत्ता गोबी आहे चला तोडायला चला हे आहे टमाटर. बघा ना, विधीची मस्ती तर संपतच नाही आहे. एवढं सारं पत्ता गोबी लागले तोडा की थोडंसं छान लागतं छान लागतं. कसं आहे दाखव. ये बघा किती सुंदर फूल आहे. वागळाच आहे. ये बघा किती सुंदर दिसतं इथनं तिथनं पर्यंत. गावातला साधा सोला पण शहरातल्या पिझ्झापेक्षा जास्त स्पेशल वाटतो. आणि खरंच मला सोला खूपच आवडते. बघा ना, एकटी कशी मी खाऊन राहिली सोला आणि बाकीच्या लेडीज सर्व एकत्र खात आहे आणि मी बघा. आणि आता बाबांनी सोला आणून दिला आम्हाला. आता आम्ही ते तिकडे धुण्यासाठी नेणार आहोत. आणि बघा इथे सनसेट किती सुंदर दिसत आहे. आता आम्ही आंब्याच्या झाडाखाली जात होतो. तिथे खूप सारे आंब्याचे झाड होते. आंब्याच्या झाडाखाली बघत होते. एक छोटासा आंबा दिसला. मी म्हटलं, थांब रे राजा, मोठा हो, पुढच्या वेळी भेटू. कारण तो खूपच छोटा होता. कसं खाणार त्याला. हो आपल्या शेताबद्दल सांगत होत्या. यावं माय शोले खाले लवकर या पटपट या. 10 रुपयाची जुडी तर 20 रुपयाची जुडी. तुमच्याजवळ तेवढे आहे बी नाही की 10 रुपयाची जुडी. हे एवढं मोठं वावर आहे तुम्ही का म्हणता एवढं काऊन ठेवलं तर आम्ही खातो ना विकायला एवढं मोठं आहे. या दोघींची मस्ती तर संपतच नव्हती. मग मी म्हटलं चला थोडं शेत बघून याव, थोडं एक्सप्लोअर करावं, कसं काय आहे बघाव. पण मला काही दिसलंच नाही. मग पुन्हा मी रिटर्न आले. गोष्टीचा रिजन काय आहे माय. या गोष्टीचा रिजन आला माय मावाला सोल्याच्या सीजन. येवं माय सोला खाले. विधीची मस्ती तर नॉनस्टॉप चालूच होती. नंतर मग लेडीजला म्हटले, तुम्ही सर्व रील्स बनवा, मी तुमचा व्हिडिओ बनवते. तर गाईज आता आम्ही सर्व बघून झालेलं आहे शेत. आता आम्ही घरी चाललो. रस्ता थोडा खराब आहे पण जात लागेल घरी. कारण आम्ही आधी दुसऱ्या रस्त्याने आलो, आता दुसऱ्या रस्त्याने चाललो. त्यामुळे थोडं प्रॉब्लेम होत आहे. पण काही नाही, आम्ही चाललो आता घरी. आता आम्हाला जायचं आहे वास्तुपूजनला. तर आम्ही चाललो. आम्ही सर्व झाडं वगैरे बघितले. छोटे रोपटे बघितले. वांग्याचे होते, टमाटरचे होते, आलूचे होते. खूप काही व्हेरायटी होती. तर आता आम्ही चाललो घरी. म्हणजे इकडेच गावमध्येच. माझी सिस्टर आता सिस्टर गेली होती. चला भेटूया मग. शेतातून आम्ही गेलो काकूंच्या घरी. तिथे फ्रेश झालो, रेडी झालो. नंतर आम्ही फंक्शनला गेलो, तिथे फोटोशूट केला. आणि हा आहे माझा लुक. नंतर आम्ही डान्स वगैरे केला. आणि आजचा ब्लॉग इथेच संपला. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.